साखरवाडीवरून ते फलटणपर्यंत चालत आलेलो आहोत. सगळ्या माझ्या बहिणी भगिनी भाव सगळे व्यवस्थित आम्ही इथपर्यंत आलो, पण त्यांनी आमची दखल घ्यायला पाहिजे, आम्हाला जागा द्यायला पाहिजे. आज आम्ही इतके वर्ष सगळ्या गावांमध्ये आहे, पण आमच्या गावामध्ये बुद्धविहार हे नाहीच आहे. त्यामुळे आम्हाला बुद्धविहार हे पाहिजे. आमच्या समस्या ह्या सगळ्या समजून घ्यायला पाहिजे आणि आम्हाला जागा देणं भागच आहे त्यांना, आणि आम्ही घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. जय भीम. जय भीम. साखरवाडीमध्ये समाज मंदिर नाही, आम्हाला समाज मंदिर पाहिजे. पण ग्रामपंचायत सरपंच जागा असून आम्हाला जागा देणार म्हणजे आम्हाला वाळीत टाकले गेले आहे. त्यामुळे आम्हाला समाज मंदिर पाहिजे. जोपर्यंत आम्हाला समाज मंदिर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जय भीम. जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय लहूजी. सर्वच बहुजन महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी साखरवाडी गाव या ठिकाणी गेले काही दिवसापासून या भारत देशामध्ये भारत देश हा गौतम बुद्धांचा आहे आणि या गौतम बुद्धांच्या समाज मंदिरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज मंदिरासाठी या ठिकाणी आमच्या बांधवांना साखरवाडी हे या भारत देशामध्ये दुर्दैव आहे, परंतु या ठिकाणी आमचे बंधू अक्षय साळवे असतील यांच्या माध्यमातून त्या बौद्ध विहारासाठी त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे. या ठिकाणी जर या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांनी जर ही आमची मागणी आमच्या समाज मंदिरासाठी समाज मंदिर होण्यासाठी हे समाज मंदिर हवं ही मागणी जर पूर्ण केली नाही तर ही आंदोलन राज्यव्यापी होऊ शकते. या ठिकाणी फलटण तालुक्याच्या मातंग समाजाच्या वतीनं मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या यूथ मंगेश आवळे यांच्या वतीने या लॉन्च मार्च याला मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी आणि जय संविधान. आज या ठिकाणी अशी आहे उन्हाची पर्वा न करता आज आपण सर्व भीम सैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपली आज 2018 पासूनची जी मागणी आहे आणि आमचे अक्षय साळवे यांनी जो लढा दिला आणि मी महसूल खात्यामध्ये कोतवाल म्हणून काम केलेलं आहे. साखरवाडीचा तळ आहे ना, बाजार तळ हा 35 गुंठ्याचा आहे आणि 10 गुंठ जागा एक्साईज बंगला हा पडून आहे, आउटपोस्ट पोलीस स्टेशन पडून आहे आणि त्याचा जुना सर्वे नंबर 119 आहे. आम्ही त्यावेळेस हे मागण्या केल्या होत्या, पण काही विरोधक शक्तींनी आमचा हा डाव हाणून पाडलेला आहे. म्हणून आता जो आम्ही हा निर्धार केलेला आहे आपल्या देशामध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990 साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. म्हणजे आज ज्या काही शक्ती आहेत ह्या जाणून बुजून आम्हाला वंचित ठेवत आहेत. म्हणून आम्हाला एकच म्हणायचं आहे की आमचा हा निर्धार आमचा हा लढा कायम असेल आणि आमचा हा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही. जय भीम. नमो बुद्धाय. नमो तस्स. सर्वांना जय भीम. आज आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य तर ह्या महाराष्ट्र राज्याची नुकतीच नवनिर्वाचित मंत्रिमंडळ स्थापन झाले. एक मिनिट
तुमच्यावर विश्वास आहे आता तुमचं तुम्ही करताल ते आमच्या शेजारी आहे. 100% सकारात्मक आणि लवकर जागेची उपलब्धता नाही तातडीने रस्त्यावर पाठवतो.